मित्रांनो नमस्कार. महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ कर्ज व अनुदान योजना ही योजना महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ मर्यादित असून ही एक महाराष्ट्र शासनाची सामाजिक न्याय व विशेष सहाय्य या विभागाद्वारे स्थापन केलेली एक संस्था आहे, जी राज्यातील अनुसूचित जाती, एससी आणि नवबौद्ध समुदायातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध आर्थिक प्रशिक्षण व स्वयंरोजगार ही योजना अंमलात आणते. ही योजना 10 जुलै 1978 रोजी याचा कायदा पारित केला गेला आणि 1956 अंतर्गत स्थापन सुद्धा झाले आहे. मग आता या योजनेमार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील गरीब नागरिकांना जवळपास 35% अनुदानावर व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध केल्या जात आहे. तर मित्रांनो, या योजनेसाठी अर्ज करायचा आहे. या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो पाहणार आहे. त्यामुळं व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा, सर्व माहिती समजून घ्या आणि या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता. तर मित्रांनो, चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल, चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून घ्या. असेच कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओज तुम्हाला सर्वात आधी भेटत राहतील. तर मित्रांनो, नेमकी ही योजना आहे तरी काय, ही योजना समजून घेणं सुद्धा तितकीच महत्त्वाचे आहे. तर मग चला व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना सामाजिक व आर्थिक विकास करणं या योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे. तर ही एक योजना मुख्य असून हे थेट कर्ज अशा व्यक्तींना ज्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, स्वतःकडे भांडवल नाही, त्या नागरिकांना 1 लाख रुपयापर्यंत थेट कर्ज दिलं जातं. मग यामध्ये महामंडळाचा सहभाग हा 85,000पर्यंत आहे. त्याचबरोबर 10% 10,000 रुपये अनुदान सुद्धा मिळू शकतं. अर्जदाराला फक्त 5,000 रुपयाचा सहभाग त्यामध्ये द्यायचा आहे. त्याचबरोबर या कर्जावर 4% अनुदान 4% व्याज सुद्धा असणार आहे. तर याची परतफेड ही 3 वर्षासाठी समान मासिक हप्त्यामध्ये देता येते. तर या बीज भांडवलासाठी 50,000 ते 5 लाख रुपयापर्यंत सुद्धा कर्ज दिले जातं, जे राष्ट्रीयकृत बँकेद्वारे मंजूर केले जाते. तर यामध्ये बँक कर्ज हे 75% मिळते आणि कर्ज परतफेड करताना महामंडळ बीज भांडवल या संदर्भात 20% कर्ज त्या ठिकाणी भरत असते आणि यामध्ये अर्जदाराला फक्त 5% रक्कम भरावी लागते. तर मित्रांनो, या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे छोटे उद्योग, लघु व्यवसाय सुरू करण्यासाठी मजबूत प्रारंभिक भांडवल मिळवून देणं हा आहे. यासाठी प्रशिक्षण योजना म्हणजेच अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रामध्ये प्रशिक्षण देणं, जसं की PMAGY अंतर्गत जसं की कौशल्य प्रशिक्षण, यामध्ये नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क प्रमाणे कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध केल्या जात आहे. त्याची ही एक राष्ट्रीयकृत योजना असून महामंडळ वाहिनी यंत्रणा असून मुख्य केंद्र राष्ट्रीय योजनाही अंमलात आणल्या जातं. त्याचबरोबर राष्ट्रीय अनुसूचित जाती व वित्त विकास महामंडळ मुदती कर्ज, मायक्रो क्रेडिट, महिला समृद्धी कर्ज योजना, उच्च शिक्षण योजना यात मुख्य समावेशाचा करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ विविध कर्ज महिला सशक्तीकरणासाठी योजनांसह फायनान्स सुविधा सुद्धा यामध्ये उपलब्ध केलेल्या आहेत. तर या योजनेसाठी पात्र कोण आहेत? अनुसूचित जाती, एससी, नवबौद्ध समाज, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सफाई कामगार यांच्या परिवारातील सदस्य, त्याचबरोबर महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे. आता यासाठी काही कागदपत्र सुद्धा लागणार आहेत. तुम्ही कुठलाही अर्ज करत असाल तर त्याला कागदपत्र लागतात. तर त्यामध्ये जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, जे 1 लाख रुपयाच्या आतमध्ये उत्पन्न असणं गरजेचं आहे, आधार कार्ड, बँक खात्याची माहिती, व्यवसाय संबंधीचे कागदपत्र जसे की दुकान परवाना, शॉप ऍक्ट, व्यवसाय आराखडा म्हणजेच प्रोजेक्ट रिपोर्ट काही योजनांमध्ये आवश्यक आहेत. तर आता अर्ज करायचा कुठे? तर मित्रांनो, या योजनेसाठी अर्ज हा समाज कल्याण विभागात करायचा आहे. आणि तुम्हाला अधिक माहिती जर घ्यायची असेल तर तुम्ही या समाज कल्याण मध्ये याची माहिती घेऊ शकता, किंवा याचं जे मुख्य कार्यालय आहे हे ठाकरासी हाऊस, 2रा मजला, JN हरडिया रोड, बॅलाड इस्टेट, मुंबई 4-30-4001, किंवा तुम्ही टोल फ्री क्रमांक सुद्धा याचा वापरू शकता. टोल फ्री क्रमांकावर कॉल करून याची संपूर्ण माहिती घेऊ शकता. टोल फ्री क्रमांक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला दिसत असेल. त्याचबरोबर याचा मेल सुद्धा आहे info@mpbcdc.in. त्याचबरोबर याची अधिकृत वेबसाईट सुद्धा आहे mpbcrmaharashtra.gov.in. ही सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. त्यावर सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करून या संदर्भात अधिक माहिती मित्रांनो घेऊ शकता. आता अशा प्रकारे नवबौद्ध घटकातील
जे गरीब नागरिक आहेत, ज्यांना स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे परंतु त्यांच्याकडे भांडवल नाही, त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. म्हणून या योजनेचा तुम्ही लाभ घ्या आणि यामध्ये जवळपास 35% पर्यंत अनुदान तुम्हाला सुद्धा मिळू शकतं. तर मित्रांनो, तुमचे कोणी नवबद्ध घरातील घटकातील कोणी मित्र असेल, तुमचे कोणी नातेवाईक असताल तर त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल. मित्रांनो, वाट पाहू पुन्हा एका नवीन योजनेची नवीन